मी चंचल येवले अँड यू आर वॉचिंग मी ऑन येवले अकॅडमी चॅनल. फ्रेंड्स, आज जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तो आहे पास्ट कंटिन्युअस टेन्सचा. सगळ्यात पहिले तर पास्ट कंटिन्युअस टेन्सची ओळख करून घेऊया आपण की आपण कशाला पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणायचं आहे. तर पास्टमध्ये एखादी क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी आपण या टेन्सचा यूज करतो. जसं की मी काल पुस्तक वाचत होती, ती जेवण करत होती, है ना. आम्ही गावाला जात होतो, तो खेळत होता. खेळत होता म्हणजे पास्टमध्ये ती गोष्ट चालू होती. आत्ताच्या अगोदर जो काळ होऊन गेला त्यावेळेस आपल्याला या टेन्सचा यूज करायचा आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्सचा. तर फ्रेंड्स, ही सिरीज जी आपली चालू आहे यामधील हा टेन्स कॅटेगरीचा व्हिडिओ आहे आणि सर्व व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जर याच्या अगोदरचे लेक्चर पाहिले नसतील तर ते प्लीज पाहून घ्या, जेणेकरून जे काही व्हिडिओज मी अपलोड करत आहे ते तुम्हाला समजेल आणि घरबसल्या तुम्ही चांगल्या पद्धतीने इंग्लिश शिकू शकाल. हाच आमचा कॉन्टेक्स्ट आहे की तुम्हाला घर बसल्या इंग्लिश शिकता यावं, कुठेही न जाता, पैसे खर्च न करता घर बसल्या तुम्ही इंग्लिश शिकू शकता. ही जी सिरीज आम्ही प्रोव्हाइड करत आहोत या सिरीजच्या माध्यमातून. तर चला, आज आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सला सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट विथ दिस व्हिडिओ. तर चला, या ठिकाणी आपण आता सगळ्यात पहिले बघणार आहे आपण पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काही गोष्टी, काही आपल्याला हेल्पिंग व्हर्ब यूज करायचे आहेत. तर त्याला कशा पद्धतीने यूज करायचं हे पहिले आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया माइंडमध्ये आणि नंतर सेंटेन्सेसकडे जाऊया कशा पद्धतीने बनवायचं. बघा, या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस म्हटलं तर त्यामध्ये वॉज आणि वेअर असे व्हर्ब येणार दोन, आणि हे कुठे कसे यूज करायचे हे या ठिकाणी मी काढून ठेवलं आहे. बघा, तुम्ही पहिले हे लक्षात घ्या कुठे वॉज घ्यायचं कुठे वेअर घ्यायचं. तर या ठिकाणी आयच्या नंतर आपल्याला वॉज घ्यायचं आहे. वी असेल तर वेअर, दे असेल तरी वेअर, यू असेल वेअर. मेन म्हणजे अनेक वचनी कुठलंही नाऊन, प्रोनाऊन काही पण असो, अनेक वचनी जर असलं तरी आपल्याला वेअर घ्यायचं आहे. मेन जास्त लोक आहेत म्हणून आपण वेअर घेतले. या ठिकाणी गर्ल्स असेल, बॉईज असेल, कुठलाही ग्रुप असेल, जास्त असेल तर आपल्याला वेअर लावायचं आहे त्यानंतर. ओके, त्यानंतर बघा, ही असेल तर आपल्याला वॉज घ्यायचं आहे, शी वॉज घ्यायचं आहे, इट असेल वॉज घ्यायचं आहे. राम, राम हे एक काय आहे, नाऊन आहे, पण एकाच व्यक्तीचं नाव आहे ते. असं एकाच व्यक्तीसाठी जर तुम्हाला यूज करायचं असेल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, वॉजचा यूज करायचा आहे. तर ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या तुम्ही. आणि नंतर आता बघूया आपण सेंटेन्सेस कसे बनवायचे पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. पहिले आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स बघणार आहे, ज्याला आपण होकारार्थी सेंटेन्स असं म्हणतो. स्ट्रक्चर आहे बघा, सब्जेक्ट प्लस वॉज येईल किंवा वेअर येईल, प्लस व्हर्बचं फोर्थ फॉर्म. व्हर्बचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या, जेणेकरून तुमच्या व्हर्बच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. V1 काय असतं, V2 काय असतं, V3 काय असतं, V4 काय असतं. तर ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील आणि सेंटेन्स बनवताना अडचण जाणार नाही. या ठिकाणी बघा, V4 म्हणजे ING फॉर्म ऑफ वर्ब. वर्बचा ING फॉर्म म्हणजेच असतं V4. व्हर्बच्या पहिल्या रूपाला ING लागत असतं, प्लस ऑब्जेक्ट. आणि याचा सेन्स काय असतो, त होतो, म्हणजे एखादी क्रिया चालू होती, करत होतो असा सेन्स याचा येतो. तर तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी हा सेन्स सुरुवातीला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, जोपर्यंत माइंडमध्ये सर्व सेंटेन्स स्ट्रक्चर फिक्स होत नाही. एकदा फिक्स झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली सेंटेन्स बनवता येतात. त्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे ती प्रॅक्टिस. तर बघा, या ठिकाणी सेंटेन्स पहिलं बघूया आपण पाहिलं आयच्या नंतर वॉज घ्यायचं आहे. आय वॉज ड्रिंकला ING फॉर्म ऑफ वर्ब लावलं, हे झालं ड्रिंकिंग म्हणजे V4. आणि वॉटर, आय वॉज ड्रिंकिंग वॉटर, मी पाणी पित होतो, पाणी पिण्याची क्रिया चालू होती. नेक्स्ट आहे बघा, वी वेर सॉल्विंग क्वेश्चन्स. सॉल्व याला ING लागलंय, सॉल्विंग क्वेश्चन्स, आम्ही प्रश्न सोडवित होतो. त्यानंतर आहे बघा, दे वेर प्लेइंग खो खो, ते खो खो खेळत होते, त्यांची खो खो खेळण्याची क्रिया चालू होती. यू वेर प्लकिंग फ्लॉवर्स, तुम्ही फुलं तोडीत होते. प्लक म्हणजे तोडणे, प्लकला ING लावले आपण, प्लकिंग. अशा पद्धतीनं बघा, हिच्या नंतर आपण वॉज घेत असतो. ही वॉज स्पीकिंग लाय, तो खोटं बोलत होता.
स्पीकला ING लागलंय, V4 झालं हे. शी वॉज क्लोजिंग द डोअर, ती दार बंद करत होती, बंद करण्याची क्रिया चालू होती. शीच्या नंतर वॉज लावतो आपण आणि क्लोजला ING लावलंय आपण, क्लोजिंग. त्यानंतर बघा, इट वॉज मेकिंग अ नेस्ट, ते घरटे बनवीत होता. एखादा बर्ड असेल, इट हे आपण नॉन लिव्हिंग थिंगसाठी किंवा ॲनिमलसाठी घेत असतो. इट वॉज मेकिंग अ नेस्ट, तो घरटे बनवीत होता. आणि एक नाऊन घेऊन सुद्धा मी सेंटेन्स बनवलंय. राम वॉज रायटिंग सेंटेन्सेस, राम वाक्य लिहत होता. बघा हे ठिकाणी जे सुरुवातीला मी शिकवलंय त्याच गोष्टी आहे, कशाच्या नंतर काय घ्यायचं आपल्याला. आणि V4 म्हणजे ING फॉर्म ऑफ वर्ब या ठिकाणी. आणि सर्व प्रोनाऊन सोबत मी तुम्हाला सेंटेन्स बनवून दाखवलेत, प्लस एक नाऊन सुद्धा घेतलंय, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम नको जायला ज्यावेळेस तुम्ही सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करणार की एखादं नाऊन आलं तर मग काय करायचं, काय घ्यायचं. तर या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह पाहिले, आता आपल्याला निगेटिव्ह बघायचं आहे. जसं पॉझिटिव्ह म्हणतो आपण तसं मी करत नव्हते किंवा तो करत नव्हता, ती करत नव्हती, म्हणजे ती गोष्ट आमची, ती क्रिया चालू नव्हती त्यावेळेस, हे सांगण्यासाठी आपल्याला निगेटिव्ह स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे. बघा स्ट्रक्चर काय आहे, स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस नॉट प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. आपल्याला एखादी क्रिया चालू म्हणजे ते आहे असेल, होती असेल किंवा असे नसेल, त्यावेळेस आपल्याला चालू म्हटलं तर V4च येणार, ING फॉर्म ऑफ वर्ब. कंटिन्युअसमध्ये नेहमी V4 येत असतं. तर बघा या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे. आय वॉज नॉट गोईंग टू फार्म, मी शेतात जात नव्हते, माझी शेतात जाण्याची क्रिया चालू नव्हती पास्टमध्ये. नेक्स्ट बघा, आम्ही, वी वेअर नॉट सिंगिंग सॉंग्स, आम्ही गाणे गात नव्हतो, आमची गाणे गाण्याची क्रिया चालू नव्हती पास्टमध्ये. बघा या ठिकाणी दे वेअर नॉट रनिंग फास्ट, ते जोरात धावत नव्हते. यूच्या नंतर वेअर घेतो आपण आणि त्यानंतर नॉट लावतो या ठिकाणी. यू वेअर नॉट कमिंग होम, तुम्ही घरी येत नव्हते. ही वॉज नॉट ॲडवायझिंग देम, तो त्यांना सल्ला देत नव्हता, त्याची सल्ला देण्याची क्रिया चालू नव्हती, निगेटिव्ह. शी वॉज नॉट रायटिंग अ बुक, ती पुस्तक लिहत नव्हती. इट वॉज नॉट गोईंग टू फॉरेस्ट, तो वनात जात नव्हता. राम वॉज नॉट मेकिंग टॉईज, राम खेळणे बनवीत नव्हता. स्ट्रक्चर पॅटर्न लक्षात घ्या आणि अशा पद्धतीनं सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा. तुम्ही या सेंटेन्सेसच्या नोट्ससुद्धा बनवू शकता, जेणेकरून याची प्रॅक्टिस तुम्हाला कशी करायची आहे तर याला रीड करायचं आहे लाऊडली अगेन अँड अगेन. तुमच्या माइंडमध्ये ऑटोमॅटिक सर्व स्ट्रक्चर पॅटर्न सेटल होईल आणि सेंटेन्सेस तुम्ही बाय डिफॉल्ट करू शकाल. बघा या ठिकाणी आता बघणार आहे आपण क्वेश्चन कसे बनवायचे, त्यामध्ये सुद्धा व्हर्बल क्वेश्चन कसे बनवायचे हे सुरुवातीला बघू आपण. तर व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय, ज्याचं आन्सर येस ऑर नोने आपल्याला द्यायचं असतं, त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतो. WH क्वेश्चन आपण एका सेपरेट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार. या ठिकाणी आपण व्हर्बल क्वेश्चन बघत आहे. बघा स्ट्रक्चर काय राहणार, हेल्पिंग व्हर्ब याच्यामध्ये आलेला आहे वॉज आणि वेअर, त्याला आपल्याला सुरुवातीला घेऊन घ्यायचं आहे. प्लस राहील सब्जेक्ट प्लस कंटिन्युअस आहे म्हणून V4 प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी फक्त हेल्पिंग व्हर्ब सुरुवातीला आलेत, बाकी सर्व सेमच राहणार आहे. आणि शेवटी क्वेश्चन साईन राहणार याच्या. बघा वॉज आय गिविंग अ मोबाईल, मी मोबाईल देत होतो का, क्वेश्चन आहे आणि याचा आन्सर आपल्याला एकतर यसने किंवा नोने द्यावं लागेल. मी मोबाईल देत होतो का, देत असेल तर यस, देत नसेल तर नो, अशा पद्धतीनं. नेक्स्ट बघा वेअर, वेअर सुरुवातीला का बरं घेतलं, वी आलेलं आहे म्हणून. वेअर वी टेकिंग अ पेन्सिल, आम्ही पेन्सिल घेत होतो का, क्वेश्चन आहे. वेअर दे, दे आहे म्हणून वेअर आलं या ठिकाणी सुरुवातीला. वेअर दे प्लेइंग ऑन ग्राउंड, ते मैदानावर खेळत होते का. वेअर यू स्विमिंग इन रिव्हर, तुम्ही नदीत पोहत होते का. या ठिकाणी बघा वॉज ही आलेलं आहे या ठिकाणी, म्हणून आपण सुरुवातीला वॉज घेतलंय हेल्पिंग वर्ब. वॉज ही कॉलिंग फ्रेंड्स, तो मित्रांना बोलवीत होता का. वॉज शी ड्रॉइंग अ पिक्चर, ती चित्र काढत होती का, चालू होती का तिची क्रिया, क्वेश्चन आहे. वॉज इट जम्पिंग ऑन ट्री, ते झाडावर उड्या मारत होता का. एखादा मंकी असेल, आपण इट कशासाठी घेतो,
ॲनिमलसाठी किंवा नॉन लिव्हिंग थिंगसाठी पण ते एकच आहे. ओके. वॉज इट जम्पिंग ऑन ट्री, ते झाडावर उड्या मारत होता का. वॉज राम सर्चिंग अ वर्ड, राम शब्द शोधत होता का. या ठिकाणी एक नाउन घेऊन सुद्धा आपण सेंटेन्स बनवलंय. अशा पद्धतीनं तुम्हाला सेंटेन्सेस फ्रेम करायचे आहे. पॉझिटिव्ह कसे करायचे, निगेटिव्ह कसे करायचे, क्वेश्चन कसे करायचे, चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा, जेणेकरून सर्व काही पॅटर्न तुमच्या माइंडमध्ये सेटल होईल. आणि ज्यावेळेस सेटल होईल त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिसलाही इझी जाईल. आणि तुम्ही अभ्यास कशा पद्धतीनं केला आहे हे माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मला हे होमवर्क करून पाठवायचं आहे. कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाईप करून पाठवू जेणेकरून तुमच्या कॉमेंट्स मी पाहिल आणि तुमची प्रोग्रेस तुम्हाला जरूर कळवेल रिप्लाय देऊन. या ठिकाणी आपण थांबूया आता. होमवर्क नक्की कंप्लीट करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.